कौशल्या दशरथ के नंदन, राम ललाट पे शोभित चंदन। रघुपति की जय बोले लक्ष्मण, राम सिया का हो अभिनंदन। अंजनी पुत्र पड़े है चरण में, राम सिया जपते तन मन में। मंगल भवन अमंगल हारी, द्रबहु सुदशरथ अचर बिहारी। राम सिया राम जय जय राम। 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 नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार। सीतायानाच्या 11व्या भागात आता आपण बघणार आहोत की माता सीता, लक्ष्मण आणि श्रीराम गोदावरीच्या तटावर पोचलेले आहेत। आणि गोदावरी ही नदी, तिथलं वातावरण मातेला खूप आवडतं। पंचवटीला जेव्हा ते येतात तेव्हा तिला असं वाटतं कित्येक दिवसांनी माझी मुलगी म्हणजे गोदावरी मला भेटलेली आहे। आणि जेव्हा नदीच्या काठावर माता अशा उभ्या राहतात तेव्हा खळखळाट होतो गोदावरीला। गोदावरी धावत येते आणि मातेला अगदी चिंब ओली करते। आणि जेव्हा जेव्हा माता तिथे ध्यानाला बसतात तेव्हा गोदावरीच्या काठावरून अशी फुलं वाहत ते मातेच्या पायाशी येतात। आणि नंतर जी वनस्पती मातेला हवी आहे ती बरोबर गोदावरी तिच्या पायावर आणून ठेवते। अशी ही खूप सुंदर वर्णन सीतायानात आहे की मातेला हव्या त्या गोष्टी लेकीला बरोबर कळतात आणि गोदावरी तिच्यावर अशा रीतीनं आपलं प्रेम व्यक्त करते। दिवसेंदिवस आता इथंच राहावं आणि इथेच रमून जावं, एकतर वर्ष आपलं राहिलंय वनवासाचं। किती सुंदर हा काठ आहे, किती छान प्रसन्न वातावरण आहे। आणि मातेला पण हे जाणवतं की कुठेतरी काहीतरी सूर मात्र बिघडलेला आहे, काहीतरी बिनसलंय। एक दुःख इथे लक्षात येत आहे। या निसर्गाच्या हृदयातलं म्हणा, इथल्या लोकांच्या मनातलं तो दुःखाचा जो आवाज आहे तो सूक्ष्म आवाज मातेपर्यंत पोचतोच। आणि त्या दिवशी लक्ष्मण श्रीराम कुटी उभारायला म्हणून थोडंसं नदीच्या तीरावरून थोड्या दूरच्या भागात एक जागा निश्चित करतात आणि तिथे पूजन करून ते कुटी उभारतात। तर त्या कुटी उभारत असताना अनेक साधूंना ही बातमी पोचते की प्रभू श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण आता पंचवटीला आलेत आणि आपण त्यांचं दर्शन घेतलं पाहिजे। आणि साधूंचा जथ्थाच्या जथ्था श्रीरामाला भेटायला येतो, त्यांचं स्वागत करतो। ही सगळी मंडळी घाबरलेली असतात, मनातून भयभीत असतात। माता विचारते, तुम्ही इतके साधू, इतके तपस्वी आहात, पण कशाने इतके भयग्रस्त आहात, कशाने घाबरलेले आहात? तर त्याच्यावर ते सांगतात की हा जो भाग आहे पंचवटीचा, हा रावणाचं ठाणं आहे। आणि ओ ठाणं? श्रीराम प्रश्नार्थक मुद्रेनं सीतेकडे बघतात। हो, तुम्ही रावणाच्या ठाण्यात आहात आणि इथे आणि नंतर या रावणाच्या ठाण्यातच आता काही पराक्रम होणार आहेत बहुधा। साधू भयभीतच। साधू म्हणतात, इथं जो विरोध करतो तिथल्या खेड्यांना त्रास दिला जातो आणि रावणाचे सेनापती खूप दूरवर पसरलेले आहेत। जी माणसं त्रास देतात, जी माणसं त्यांच्या विरुद्ध जातात किंवा त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करतात सेनापतीला, कारण सेनापती इथे खूप कारवाया करतात आहे, मग आम्ही जर त्यांच्या विरुद्ध त्यांना जर उत्तर देण्याचा प्रयत्न केला, त्रास देण्याचा प्रयत्न केला, तुम्ही देता म्हणून आम्ही पण देऊ, तर
त्या ठिकाणी त्या खेड्यातील जी नदी आहे ती आटवण्याचाही ते प्रयत्न करतात आणि त्याच्यामुळे आम्हाला त्रास होतोय, आम्ही भयभीत आहोत, भयग्रस्त आहोत. माता सीता विचारतात की मंत्राच्या बळानं त्यांना उत्तर देता येणार नाही का? त्याच्यावर एक साधू सांगतो की नाही, सगळ्या मंत्रांना निष्प्रभ त्यांनी केलेलं आहे, त्याच्यामुळे कुठल्याही मंत्राचा जरी आम्ही वापर केला तरी रावणाचे सेनापती तो मंत्र आमचा त्याचा काहीच परिणाम होत नाही. आणि नंतर आता लक्ष्मणाचं जी भूमिका आहे किंवा लक्ष्मणाचं जे रोल आहे, कॅरेक्टर आहे, तो आपल्याला इथे दिसतो की ते शीघ्रगोपी आहेत. कुठे काही झालं ते पटकन आपलं धनुष्य सरसावतात आणि म्हणतात मी त्याला उत्तर देतो, मी त्याला मारतो. असेच कॅरेक्टर्स आपल्या घरात पण असतात. काही झालं तर मी बघून घेतो. थोडक्यात काय तर सीतायनाचा हा भाग शिकताना आपल्याला श्रीराम शिकवतात आहे, माता सीता शिकवतात आहे की अशी परिस्थिती आली की लगेच ॲक्शन घेण्याची गरज नाही, जरा शांततेनं विचार करा आणि त्याच्यावर मग तोडगा कसा काढता येईल. कारण इथे राम सांगतात लक्ष्मणा असा अविवेकीपणा करू नको रे, जरा शांत हो आधी. आणि त्याचा कुठला पुरावा आहे का तुझ्या हातात की त्यानं हे केलंय? याचा काय पुरावा आहे? तर त्याच्यावर जी साधू असतात ती म्हणतात की कुठलाही पुरावा ते मागे सोडत नाही. म्हणजे त्या काळात सुद्धा पुरावा किती महत्वाचा होता. जर पुरावाच नाही ठेवला तर तुम्ही कशी त्याची बद्दल विरुद्ध कृती करणार, ॲक्शन घेणार? तर पुरावा तर बघ. अरे जोवर आपल्या हातात पुरावा नाही तोवर महादेवाच्या या भक्ताला, विद्वान भक्ताला आणि आवडत्या भक्ताला आपण हातही लावू शकत नाही. तर त्याच्यामुळे तू असे अविवेकी निर्णय कधीही घेऊ नकोस, असं श्रीराम लक्ष्मणाची कानउघाडणी करतात. आणि मग ते म्हणतात कारण आणि परिणामांना कोणीच टाळू शकत नाही. म्हणजे ज्या गोष्टी घडायच्या त्या घडतातच. कितीही चांगली व्यक्ती असेल तरी आपल्याला वाटतं ही व्यक्ती इतकी चांगली आहे, याच्या आयुष्यात असे प्रसंग का आलेत, किंवा आपल्यालाही वाटतं आपण ते इतके चांगल्या गोष्टी करतो, मग माझ्या आयुष्यात असे का प्रसंग आले? कारण आपल्याला विसर पडलेला असतो की मी काल काय केलं, म्हणजे मी मागच्या जन्मी काय केलं, या सगळ्याच घटना आपण विसरतो ना या जन्मी, आणि त्याच्यामुळे आपल्याला ते भोगावे लागतात. तर परिणामांना कोणीच टाळू शकत नाही. तर लक्ष्मण पुन्हा आपलं धनुष्यबाण सरसावतो आणि म्हणतो मी आता त्याला त्याच्या छायेतून बाहेर काढतो. अरे लक्ष्मणा थांब, जरा विचार कर, जरा शांततेनं घे. पुन्हा राम त्याला अर्जव करतात. आणि तुला ठाऊक आहे का की जेव्हा आपण अशा गोष्टी करायला लागतो तेव्हा आपला अंत आपणच निश्चित करतो. ही गोष्ट किती महत्वाची आहे की जेव्हा आपण चुकीची पावलं आपली एखाद्या गोष्टीकडे वळतात तेव्हा अशा ठिकाणी आपण प्रवास करतो की तो चुकीचाच असतो, ते चुकीचं स्टेशन असतं, त्या गावी आपण चुकीच्याच गावी जातो आणि मग त्याचे परिणाम तर भोगावेच लागतात ना. तर अरे बाबा, जर आपण असं स्वतः करत असू तर तो अंत आपणच ओढवून घेतो. त्याच्यामुळे या गोष्टी आता रावण करतोय, तर रावण त्याचा अंत स्वतः ओढवतोय रे. तू आता त्याच्या ह्याच्यात पडूच नको, आपण फक्त त्या वेळेची वाट बघू, असं श्रीराम त्याला सांगतात. आणि त्याच्यासाठी आता काय प्रयत्न करायला पाहिजे त्याचं नियोजन करू, कारण नियोजन केल्याशिवाय कुठलीही गोष्ट शक्य नाही. मग दुसऱ्या दिवशी पहाटे ही तिघही लोपामुद्रा आणि अगस्ती ऋषींच्या आश्रमात जातात. एक जी माहिती याच्यातली ती फक्त आपल्याला पोचवू इच्छिते की लोपामुद्रांनी, आपण म्हणतो फॅमिली प्लॅनिंग किती महत्वाचं आहे. म्हणजे आधी खूप मुलं होत होते ना, समर्थांनी तर लोकसंख्येवर किती लिहिलंय. उदंड घरात मुलं जन्माला आली तर कशी भीक मागावी लागते याचं वर्णन समर्थांनी खूप सुंदर केलंय. लेकुरे उदंड होती तैसी घरची लक्ष्मी निघून गेली, असं समर्थ म्हणतात. तर इथे लोपामुद्रांनी त्या काळी फॅमिली प्लॅनिंग बद्दल त्या बोलल्या आहेत की उगाच असे मुलं जन्माला आणण्यापेक्षा 1 किंवा 2 मुलांनाच जन्म द्यावा आणि त्यांच्यावर लक्ष केंद्रित करून अशी मुलं घडवावी की जी राष्ट्राचा अभिमान असतील. तर असे लोपामुद्रा ऋषींचे म्हणजे वर्णन मी वाचलेली होती, ते आपल्यापर्यंत पोहोचवू इच्छिते. तर या अगस्ती ऋषींनी आणि लोपामुद्रांनी खूप तपस्या केली होती आणि अतिशय सूक्ष्म जगातील
जी गोष्टी आहेत त्या सुद्धा त्यांना ठाऊक होत्या, किंवा ही जी राक्षस आहेत ना, हे सूक्ष्म रूप धारण करून सुद्धा हल्ले करतात. तर त्या सूक्ष्म रूपातील राक्षसांना सुद्धा त्या म्हणजे त्यांचा वध त्या करू शकत होत्या. इतकी प्रचंड ऊर्जा त्यांना त्यांच्या तपस्येतून मिळाली होती. आणि मायावी विद्येवर सुद्धा त्यांनी प्रभुत्व मिळवलं होतं. म्हणजे तुम्ही इथे जाणू शकता की रामायणात या गोष्टी आपल्याला कळल्या नाहीये, पण सीतायनात ही गोष्ट आपल्याला कळते की लोपामुद्रा ऋषींना आणि अगस्ती ऋषींना ते का भेटतात. तर या गोष्टी त्यांना माहिती होत्या आणि या गोष्टी, या विद्येचं ज्ञान त्यांच्याकडून घ्यायचं होतं, म्हणून इथे माता सीता आणि श्रीराम त्यांना भेटतात. आणि मग लोपामुद्रा ऋषी स्वतः सीतेला आणि श्रीरामाला हे सांगतात की कुठलाही मंत्र रावण तुमचा धुडकावून लावू शकतो, पण आम्ही याच्यावर म्हणजे अनेक वेदांवर, अनेक मंत्रांवर, या सिद्धीवर आम्ही खूप अभ्यास केला आणि असे काही मंत्र आम्ही शोधले आहेत की ज्याच्यावर रावण काहीच करू शकत नाही, म्हणजे त्याला त्याचे उत्तरच मिळणार नाही. पण ही फक्त आमच्या पुरतीच माहिती आहे. जर याचा उच्चार जरी केला तरी रावणाचे सेनापती इतकेच चारी बाजूनी फिरतात की त्या गोष्टी त्या रावणापर्यंत पोहोचवतात. म्हणजे याच्यावरून आपल्याला कळतं की रावणाचं कम्युनिकेशन स्किल्स, म्हणजे कम्युनिकेशन चॅनल हे किती मजबूत होतं की कुठे एखादी धस्स आवाज जरी आला तरी तो आवाज रावणाच्या कानापर्यंत पोचायचा. आणि त्याच्यामुळे त्या म्हणतात की फक्त हे या गुहेत आपण आता सुरक्षित आहोत आणि इथला आवाज कुठे जाणार नाही, त्याच्यामुळे आम्ही जी तुम्हाला सिद्धी देतोय किंवा मंत्र देतोय ते तुमच्यापर्यंतच ठेवा. त्याचा उच्चार जरी केला तरी त्याच्यापर्यंत तो जाऊ शकतो. तर ते जे मंत्र देतात तर श्रीराम म्हणतात की हा आता आम्ही आमच्या हृदयात ठेवलाय. जेव्हा तुम्ही एखादा मंत्र आपल्या हृदयात ठेवता तेव्हा तो इकडे तिकडे कुठेच जात नाही किंवा त्याचा विसर पडत नाही. तर हृदयात ठेवणं म्हणजे काय, तर त्या मंत्राशी पूर्णपणे आपण आपल्या हृदयाला जोडून घेणं आणि तो मंत्र आपल्या गुरूंनी आपल्याला दिला आहे या भावनेतून आपण आपल्या गुरूंना शरण जाणं, म्हणजे मग तो मंत्र आपण कधीच विसरत नाही आणि त्याचा परिणाम खूप होतो. हे जे मंत्र आहेत हे अमावस्येला किंवा पौर्णिमेला सिद्ध केले जातात, म्हणजेच म्हटल्या जातात. त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी श्रीराम आणि माता सीता त्यांच्याकडून शिकतात. त्याचबरोबर लोपामुद्रा ऋषी त्यांना म्हणतात की जेव्हा तुमचे सगळे प्रयत्न असफल होतील तेव्हाच या मंत्राचा उपयोग करा, अन्यथा करू नका. जर तुम्ही असं केलं तर ती सिद्धी निष्प्रभ होते. तर या सुद्धा गोष्टी माता सीता स्वतःची म्हणजे नोंद ठेवतात या गोष्टींचं की आपण याच पद्धतीने वागायला पाहिजे. आणि हे पण लोपामुद्रा ऋषी त्याच्यात शिकवतात की सूक्ष्म रूपाने, म्हणजे आता तुम्ही इथे आहात पण तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीला सूक्ष्म रूपाने भेटायचं असेल तर ते कसं भेटायचं, तर त्याच्यासाठी सुद्धा मंत्र देतात की तुम्ही तर त्या ह्याच्यात जाऊ शकत नाही, म्हणजे अशी परिस्थिती आहे की खूप अंधार आहे आणि अशा ह्याच्यात मी दुसऱ्या व्यक्तीला कशी मदत करू, आणि ती व्यक्ती तर खूप शोककुल आहे, खूप दुःखी आहे. तेव्हा तुम्ही ध्यानातून त्या मंत्रांच्या आधारानं इथे आता मंत्र जरी आपल्याजवळ आपल्याला माहिती नसले की लोपामुद्रा ऋषींनी कुठले मंत्र दिले, पण इथे तुम्ही या पद्धतीने त्या व्यक्तीशी कनेक्ट करून त्या व्यक्तीचं दुःख कमी करू शकता. मैं रोया परदेस में भीगा माँ का प्यार, दुखने दुख से बात की बिन चिठ्ठी बिन तार, असं जेव्हा शायर म्हणतो तेव्हा याच पद्धतीने झालं असेल ना की हृदयाचे या हृदयीचे त्या हृदय. बरोबर ना मास्टर्स, की आपले मुलं जरी अमेरिकेत इंग्लंडमध्ये जरी आहेत तरी ते सुरक्षित आहेत, ते चांगले आहेत. जेव्हा तुम्ही तुमच्या हृदयातून प्रकाश आणि प्रेम पाठवता आणि त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचलाय तेव्हा ते आश्वस्त झालेले असतात. किती कोसो दूरवर असो तुमची मुलं सुरक्षित असतात. इतकासा धक्का सुद्धा तुमच्या लेकरांना लागत नाही. तर मंत्र आता आपण हे करू का, आपल्याला काही सीतामाता पटकन आता मंत्र सांगतील असं तेवढी आपली काही पातळी वाढलेली नाहीये, किंवा आपल्याला लोपामुद्रा ऋषी भेटलेल्या नाहीये, किंवा देनामध्यांची पण आपली भेट झाली नाहीये. तर आपण आपल्या हृदयातूनच प्रकाश पटवूया. असो, आता वनवास संपायला 1 वर्ष झालंय, 1 वर्षच राहिलंय श्रीरामा, आणि आता तरी हे वर्ष मला आश्वस्त व्हायचंय हो, मला निर्धास्तपणे हे जगायचंय. असं जेव्हा सीतामाता हसत हसत श्रीरामाशी संवाद साधतात तेव्हा प्रभू श्रीरामचंद्र म्हणतात, सीते आता तुला सावध राहायला हवं, कारण खरी सुरुवात आत्ताच होणार आहे. आणि मग
रावण आणि त्याच्या कारवाया आता आपण आपल्याला ओळखायला हव्या. आणि तू जी सारखी सारखी अशी एकटी नदीच्या काठी जातेस ना, ते पण बरोबर नाही ग. आता आम्हाला आमची कोणाची तरी सोबत घेऊन तू जात जा, कारण तू नेहमीच एकटी एकटी खूप खोलवर जातेस. तर सीते, आता या सगळ्या गोष्टींवर हळूहळू थोड्या या गोष्टी तू कमी कर, लक्ष दे, असं श्रीराम सीतेला जरा थोडंसं सांगतात. आणि नंतर एक लक्षात येतं त्यांच्या की सगळं ऋतुचक्र बदललंय. कारण आता रावणाचे सेनापती मारल्या जातात त्यांच्या कारवायांमुळे, आणि एक वातावरणात तंगपणा येतो असं आपण म्हणतो ना, तसं झालेलं असतं. सीतेला हाही अनुभव येतो की जे पशु पक्षी तिच्या जवळ येत असतात, जे ससे तिच्या जवळ येतात, जे हरिण तिला बघून तिच्या गळ्याला असं जरा खाजवून जातात, किंवा जे पाखरं तिच्या जवळ येऊन बोलत असतात, ते सगळे आता दूर दूर जातात. म्हणजे पाण्यातले मासळे तिच्या जवळ येऊन पायाला स्पर्श करून नमस्कार करून जाणारे असतात, ते मासे सुद्धा खूप दूर दूर पळतात. पक्षी त्यांच्या किलबिलाटामध्ये एक दर्द असतो, दुःख असतं. आणि नंतर सीतेला कळतं की आता ऋतुचक्र बदललंय, आता ही परिस्थिती थोडी भीषण झालेली आहे. लक्ष्मण, आपण हे वर्णन ऐकलं, काही काही गोष्टी याच्यात सीतायनात वेगळ्या आहेत. म्हणजे रामायणात दिलंय की धनुष्य तोडलं, इथे सीतायनात धनुष्य तोडल्याचा उल्लेख नाहीये. त्याच्यानंतर लक्ष्मण हे रात्री पहारा करायचे, आणि नंतर श्रीराम त्यांना सांगायचे की आता लक्ष्मणा तो थोडा वेळ म्हणजे आराम कर. आणि त्यावेळेला सुद्धा लक्ष्मण इतके आपल्या श्रीरामाच्या प्रती एकनिष्ठ होते की त्यांना त्यावेळेला सुद्धा कधी निद्रा येत नव्हती, झोप येत नव्हती, आणि त्याच्यामुळे ते कृश झालेले होते असं वर्णन आहे. आणि मग माता सीतेला वाटतं की लक्ष्मणाची तब्येत ही अशी खराब होते, तो सकाळी तरी त्यांनी आराम करायला हवं, त्यावेळेलाही तो म्हणजे त्याला जशी झोप लागायला हवी तशी लागत नाहीये. तर ती ठरवते की आपण गोदावरीच्या किनारी जाऊ आणि थोडासा जी वनस्पती ती घेऊन येऊ की ज्यामुळे थोडीशी तरी लक्ष्मणाला झोप लागेल आणि त्याचा जो थकवा आहे तो दूर होईल. आणि म्हणून ती एका पहाटे ठरवते, आणि श्रीराम आहेत ते बाहेर गेलेले असतात, लक्ष्मण थोडेसे विश्रांतीच्या अवस्थेत असतात. आणि मग पहाटे पहाटे सीता माता नदीच्या काठावर येते. नदी तिला वाट दाखवते की इथे उथळ जागा आहे, तिथे तुला जी वनस्पती हवी ती मिळेल. आणि मग ती वनस्पती ती टोपलीभर तोडून परतते. तर परतताना तिला खूप सुंदर आर्त स्वर ऐकू येतात. बघते ते एक अशी म्हणजे जी अशी झोपडी असते ती तुटलेली असते, अशी काही काही अशा बघा झोपड्या असतात की ज्या परिस्थितीमुळे त्यांना ते बांधताच येत नाही, किंवा काही अशी घरं असतात. तर अशी अशी ती झोपडी अर्धवट तुटलेली, विस्कळीत झालेली, त्याला कित्येक दिवसापासून सारवलेलं नाहीये, काही नाहीये, पण एक फुलांची रांगोळी मध्ये काढलेली असते. आणि मग सीताला ते स्वर इतके म्हणजे असं वाटतं की नाही, मी हे ऐकलंच पाहिजे भजन. आणि म्हणून ती त्या झोपडीत येते. त्या झोपडीत पार्वती मातेची एक छान तसबीर असते, आणि त्याच्या अवतीभोवती खूप सुंदर फुलांनी ती सजवलेली असते. तिथे जी स्त्री बसलेली असते तिचे असे केस विस्कटलेले, खूप फाटके कपडे तिनं घातलेले असतात, आणि ती आर्त भजन गात असते. सीता थोड्या दूरवर तिच्या मागेच बसते. तिचं जेव्हा भजन संपतं तेव्हा ती अशी दचकून बघते की बापरे, कोण आहे ही, कोण असावी. आणि मग चौकशी केल्यावर तिला कळतं की ही माता सीता आहे. तर ती तिला नमस्कार करते आणि आपली कहाणी सांगते की ती एका ऋषी म्हणजे तिचा जो नवरा असतो तो एक साधू असतो, त्या गावात त्यांना मान्यता असते, त्यांची खूप शिष्य असतात, आणि तिच्या नवऱ्याकडे दिवसेंदिवस म्हणजे त्यांच्या गुरूंपेक्षा सुद्धा शिष्य आता वाढायला लागलेले असतात. आणि मग एकदा असं होतं की एक मायावी शक्ती, म्हणजे इथे जी शूर्पणखा आहे तिचं वर्णन थोडक्यात केलेलं आहे की ती अशी सगळ्यांना नादी लावणं, जो आपण शब्द प्रयोग करतो ना, ती नादी लावत असते. आणि तसंच या साधूलाही ती नादी लावते, आणि हा साधू आपल्या म्हणजे चंद्रिकेचा, आपल्या पत्नीचा त्याग करतो आणि निघून जातो. तर तिला ह्याचं खूप दुःख होतं की माझा नवरा मला सोडून गेलाय. ती आत्महत्या करण्याचा सुद्धा प्रयत्न करते, पण माता पार्वती तिला वाचवते. आपल्या नवऱ्याकडे जावं, त्याला भेटावं, आणि त्यानं आपला त्याग करू नये या सुद्धा तिच्या मनात चलबिचल असते. आणि हे करू का मी सीते, असं म्हणून माता सीतेला त्या विचारतात. तेव्हा सीतेनं दिलेलं असं उत्तर आहे की तुला खरोखर वाटतं का की आपल्या पतीकडे जावं.
त्याच्यावर ती म्हणते की माझ्या पतीनं माझा अतिशय वाईट पद्धतीने अपमानास्पद पद्धतीने त्याग केला आहे, तर मी काय करू, मला नाही ग उमजत, नाही कळत. हे माते, जर तुझा त्याग या पद्धतीनं केला आहे तर तू त्याच्याकडे जाऊ नकोस. मला वाटतं तिला काय म्हणायचंय त्या भावना आपल्यापर्यंत पोचतात आहे, बरोबर ना मास्टर्स. त्याला शब्दांचीही कधी कधी गरज नसते, की स्वतःचं स्वत्व ओळख ग. उगाच असं दुसऱ्याच्या अधीन होऊ नये, की त्यानं तुझा त्याग केला. आणि अशा आपल्याही नात्यात अनेक व्यक्ती असतात की ते आपला त्याग करतात, आपल्याशी बोलू इच्छित नाही, आपण मात्र त्यांना अर्जव करत असतो. मग हे नातं प्रेमाचंही असतं, हे नातं आपल्या अतिशय जवळच्या भाऊ बहीण आणखीन कोणाचंही असतं, की आपल्याला मात्र वाटतं की त्यानं बोलावं, उगाच आपण त्याच्या मागे जातो. जर एखादं कारण घडलं आणि त्याला नाही बोलायचं, नाही भेटायचं, तर तिथं थांबून जावं, असं कुठेतरी माता सीता आपल्याला संदेश देतात आहे. आणि त्याच्यावर ती चंद्रिका म्हणते की ठीक आहे, मी असंच करेन. आणि मग तिला तो जो काढा, जे वनस्पती असते त्याचा काढा त्या तयार करतात, तिला देतात. ती टोपली तिथेच ठेवतात. तिला आता बरं वाटतं. तिला थोडंसं तिच्या घरात जे धान्य असतं त्याचं त्यांनी पेस्ट तयार करतात, ती पेस्ट तिला खाऊ घालतात. आता तिला थोडं बळ आलेलं असतं आणि तिच्या अंगावरून हात फिरवतात, तिला खूप प्रेम करतात आणि म्हणतात तू काळजी घे, मी तुझ्या सोबत आहे. माता पार्वतीनंच मला इथं पाठवलेली आहे. आणि तिला खूप आनंद होतो की माता सीता आपल्याला भेटल्यात. त्याच्यानंतर जसं तिच्या झोपडीच्या बाहेर पडतात तेव्हा काही अंतर गेल्यावर त्यांना लक्षात येतं की माझी वनस्पती जी मी आणली होती लक्ष्मणासाठी, ती तर मी तिथेच विसरून गेली आहे. पुन्हा त्या नदीच्या किनारी जातात, पुन्हा ती सगळी वनस्पती गोळा करतात आणि आता कुटीत येतात. कुटीत लक्ष्मण खूप काळजीत असतात आणि म्हणतात माते, प्रभू कुठे आहेत? अरे मला वाटलं की ते घरी कुटीत आले असतील. नाही, ते अजून आले नाही. मला वाटलं तुम्ही दोघंही एकत्र याल. तर त्यांना कळतं की प्रभू श्रीराम अजूनही आलेले नाही आहेत. माता स्वयंपाक करते आणि वाट बघते की आता श्रीराम येतील. श्रीराम येतात, पण खूप थकलेले असतात आणि कोणाशीच बोलण्याच्या मनस्थितीत नसतात. लक्ष्मण विचारतोही की दादा काय झालं. त्याच्यावर ते सांगतात की आज जेव्हा मी परतत होतो तेव्हा मातेच्या नदीच्या एका किनारी एक साधूच्या वेशातील पुरुष तरंगत त्याचं शरीर येत होतं. आणि मी त्याला जेव्हा किनाऱ्यावर आणलं तेव्हा त्याचे जे विद्यार्थी होते त्यांनाही म्हटलं की तुम्ही यांना जाणता का, ओळखता का. तेव्हा त्यांनी सांगितलं की हे आमचे गुरु होते, पण आम्ही आता यांच्या शरीरालाही हात लावणार नाही, कारण हे त्या लायकीचे नव्हते. तर जेव्हा असं ते सांगतात, पिंजरा चित्रपटात आहे की जिथे त्यांचं स्थान असतं तिथेच ते जेव्हा पुन्हा जाऊन बघतात तेव्हा ते कसं बदललेलं असतं. तर मास्टर्स, हीच गोष्ट या साधूच्या बाबतीत घडलेली असते की त्याचे शिष्य सुद्धा म्हणतात की आम्ही याला संस्कार करणार नाही, याला जाऊ द्या, फेकून द्या. तेव्हा श्रीराम त्यांना अर्जव करतात की नाही, असं करता कामा नये, ते गेलेले आहेत, त्यांचे संस्कार आपण करू. आणि मग प्रभू श्रीराम स्वतः त्या दोन शिष्यांच्या मदतीने त्यांचे संस्कार करतात. आणि ही गोष्ट जेव्हा तिला सांगतात माते सीतेला, तेव्हा ती म्हणते तो नक्कीच चंद्रिकाचा पती आहे. आणि आता जेव्हा चंद्रिकेला कळेल तेव्हा काय होईल, तर दुसऱ्या दिवशी माताची जी स्थिती असते ती काही चंद्रिकेच्या झोपडेपर्यंत जाण्याची नसते, पण मग लोपमुद्रांचे जे मंत्र आहेत त्या मंत्रांच्या मदतीनं मातेचं सूक्ष्मरूप त्यांच्या झोपडीत जातं आणि तिला ते सांत्वना देतं, तिला त्या दुःखातून बाहेर काढतं. तर अशा या कहाणीपर्यंत आपण आलेलो आहोत. आणि आता पुढे उद्या बघू काय होतं लंकेमध्ये. उद्या सरळ रावणाच्या लंकेत उडी मारूया, काय होतं ते बघूया. मारुती रायाने मारली तशी. मास्टर्स, पोचते मी आपल्यापर्यंत की घाई होते जरा? ठीक आहे, ओके. छान पोचताय, खूप छान. घाई होत नाही, खूप छान वाटतं ऐकायला पण. मास्टर्स, थँक्यू मावशी. आपल्याला विनंती करते की आपले चष्मे बाजूला काढून ठेवावे, आपले सुंदर डोळे हळूवार मिटावे.
या ऊर्जेशी करू फोन जमा स्ट्रेस. एकदम शांत. आवाहन करते. आवाहन करण्याच्या आधी आपल्या आईवडिलांना दंडवत प्रणाम करूया. आपल्या गुरु तत्वाला दंडवत प्रणाम. आपले जे कुलदैवत आहे ज्याला आपण मानता त्या इष्ट देवतेला श्रीराम आणि माता सीता महादेव महादेवी सूर्यनारायण भगवंताला आवाहन करते. एकदम शांत व्हा मास्टर्स. काल खूप लोकांची चिडचिड झालेली आहे, खूप त्रास झालाय. काही लोकांना मानसिक असा त्रास झाला की त्याचा परिणाम शरीरावर होतो आणि शरीरात दुखायला लागतं. मग कोणाची मान, स्पाईन आणि काहींचे पाय, गुडघे. नेहमी लक्षात ठेवा, मनाचा परिणाम शरीरावर होतो. त्याच्यामुळे काल जे काही झालं ते आपण आता डिलीट करून टाकूया. डिलीट डिलीट डिलीट. चुकून मी काही बोलले असेल मला क्षमा करा, क्षमा करा, क्षमा करा. कारण जे आपण बोलतो ते फील्डमध्ये जातं आणि त्या घटना पुढे घडायला लागतात. त्याच्यामुळे बोलताना आपण आता खूप काळजी घेऊया. एकदम शांत. श्वास आत आणि राम म्हणा. राम. प्रत्येकाने उच्चार करा आणि रामाची ऊर्जा आपल्या शरीरात आलेली आहे. आणि जी वेदना आहे ती हरी म्हणजे हरण करणारा तो हरी. श्वास बाहेर आणि हरी म्हणायचे. हरी. बघा, वेदना थोडी कमी झालेली वाटेल. इतकी ऊर्जा आहे मास्टर्स. पुन्हा श्वासात राम म्हणा. राम. पायापर्यंत, अगदी पावलापर्यंत आपला राम पोचतोय आणि तिथूनच हरी.
ऊर्जा वाढलेली आहे. पुन्हा तिसरा राम आणि या रामात जी ब्रह्मांडाची ऊर्जा आहे ती ऊर्जा श्रीरामाचं तत्व, त्याचे आशीर्वाद. राम म्हणजे सीता माता आणि राम हे एकच तत्व आहे मास्टर्स, भेद नाही. एकरूप व्हा या रामाने. सगळ्या व्यथा संकट गेलेली आहेत. हरी तुम्हाला आता एकदम मोकळं वाटलं असेल, एकदम हलकं. या क्षणी तुमचं संपूर्ण शरीर एकरूप झालेलं आहे परमात्म्याशी, परमेश्वरी तत्वाशी म्हणजेच गुरुतत्वाशी. सारे शरीर शांत झालंय, स्थिर झालेलं आहे. आपली आत्मज्योत आणि गुरुतत्वाची आत्मज्योत एक झालेली आहे. फील करा मास्टर्स, आपल्या हृदयात बघा. आपली आत्मज्योत आणि आपल्या गुरूंची आत्मज्योत एक झालेली आहे. आज्ञाचक्रात स्पंदन महसूस करा मास्टर्स. एकदम शांत. अजून शांत व्हा. चलते चलो मेरे दोस्तों, और शांत और सहज. कुठलाही मंत्रजप नाही, कुठलीही कल्पना नाही.
त्वमस्मिन् कायनियोगे क्रमाणिखरिसत्तमा हनुमान यज्ञमस्तादुःखक्षकरो भावो त्वमस्मिन् काय मास्टर्स, हनुमानाचं आवाहन करते. हनुमानांना आणि एका सर्कलमध्ये मारुतीराया, संपूर्ण गुरुतत्व, श्रीराम, सीता माता, महादेव, महादेवी आहेत. ध्यानात जा मास्टर्स. योगे क्रमाणिखरिसत्तमा हनुमान यज्ञमस्तादुःखक्षकरो भावो त्वमस्मिन् कायनियोगे 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 क्रमाणिखरिसत्तमा हनुमान यज्ञमस्तादुःखक्षकरो
क्षकरो भावो तवमस्मिन् कायनियोगे प्रमाणिखरिसत्तमा हनुमान यज्ञमस्तादुःखक्षकरो 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 भावो तवमस्मिन्
तवमस्मिन् कायनियोगे प्रमाणिखरिसत्तमा हनुमान यज्ञमस्तादुःखक्षकरो भावो 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 ज्यांना आपण आवाहन केलं होतं ते संपूर्ण गुरुतत्व सूर्यनारायण भगवान, मारुतीराया, श्रीराम आणि माता सीता, महादेव, महादेवी सगळ्यांना या समूहाच्या वतीनं दंडवत प्रणाम करते. आपले एक काम जे अडून पडलेलं आहे, होत नाही आहे, गेले कित्येक दिवस, वर्ष, मारुतीराया समोर बसलेले आहेत आणि मंत्रांच्या मदतीनं आत्ताच आपण त्यांना प्रार्थना केली आहे. त्या व्यक्तीचं डोकं त्यांच्या पावलावर ठेवा किंवा ते काम जे तुमचं होत नाही आहे ते काम चेतने तिकडे या मास्टर्स. डोळ्यांवर हात. 5 4 3 2 1 0. डोळे हळूच उघडा. या विश्वाला आशीर्वाद द्या. या विश्वाचं कल्याण होत आहे. या विश्वात ध्यानी, ज्ञानी आणि शाकाहारी लोक आहेत. इथले शेतकरी, शेतमजूर, कामगार, कारागीर, सैनिक, इथल्या स्त्रिया, मुली सगळ्या सुरक्षित आहेत. आम्ही सगळी सुरक्षित आहोत. कल्याणमस्तु, कल्याणमस्तु, कल्याणमस्तु. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. मान आणि हा भाग कोणाचा लचकला होता खूप, आणि काही काही जणांची गुडघे खूप दुखत होते. कालचा दिवस असा होता की खूप चिडचिड झाली, खूप त्रास झाला, आणि त्याचा म्हणजे मानसिक त्रास जो होता तो शरीरापर्यंत खूप पोचलेला असाही काहींचा होता. तुम्ही बोलू शकता. आणि सगळ्यांना एक माझी विनंती आहे की
दीपाली ताई तर सगळी मेहनत करून आपल्यापर्यंत व्हिडिओज पोचते करते, पण आपण जय श्रीराम असं सुद्धा नाही लिहू शकत, म्हणजे किती दुःखाची गोष्ट आहे. इथे रोज काल तर एक 60-62 मंडळी होती, नवीन जुनी मंडळी, सगळ्यांना लिहिता येतं, वाचता येतं, सगळं. आपण जय श्रीराम एवढंही नाही लिहू शकत का, हा माझा आपल्याला प्रश्न आहे. आपण सीतेमातेच्याकडून ज्ञान घेतोय, तर ते त्याच्या प्रती ग्रॅटिट्यूड एका शब्दाने तर व्यक्त करू शकता ना. हो. मला आजपासून तुमच्या सगळ्यांकडून जय श्रीराम, तरी तुम्हाला नसेल काही लिहायचं तर जय श्रीराम लिहा, ठीक आहे, ओके. ओके. चालेल, तुम्हाला जे काही बोलायचं असेल ते बोलू शकता. वाट बघते 5 मिनिट. मला बोलायचंय. हा, बोलत आहे. 1 मिनिट, मी म्हणजे माझा स्पीकर वाढवते, जरा आवाज कमी आहे. हा, बोलत आहे. माझं ना आता डोकं जड होतं आणि पाय खालून दुखतात. पाय गुडघ्यांचं ऑपरेशन झालेलं आहे माझं. पण आता उठल्यानंतर ना असे पाय खूप जड होतात. आपण ऊर्जा घेतो आहोत ना, मग ती ऊर्जा हा, आपल्याला जाणवते. डोकं आणि जड होतं. हा, थोडंसं जमिनीवरून नंगे पैर चलो, इतकंच सांगू इच्छिते. ठीक आहे. आणि आम्ही ऊर्जा बोलू पृथ्वी मातेला द्या. हा, आधी मी बोलू ताई. बोलत आहे. हा, काही नाही. मला काल तुम्ही जे म्हणालात की खूप काल चिडचिड आणि होशी होत होती का, तर माझी चिडचिड नव्हती होत. पण मला असं वाटत होतं की मला प्रचंड काय कशाने डिस्टर्बही नव्हते, काही झालंही नव्हतं, पण खूप रडायला येणार असं वाटत होतं. आणि रात्री मी खूप रडले. प्लीज, मला काही कळत नव्हतं की मला का रडू येते, पण मला खूप रडायला आलं. आणि मला फक्त पायांचं म्हणजे मी इतकी थकून जाते आणि मला प्रचंड झोप येते की मी रात्री 11-11:30ला झोपले तरी मला सकाळी 6-6:30 होतात तरी जाग येते. असं ताकदच नाहीये, असं वाटतं की आपण उठून काही करावं. त्याचा एंड असेल. काल मी इतकी रडले झोपताना. मला असं वाटत होतं आपल्याला असं का आपले पाय असं आपले एवढं हे होतात. खरं तर काही झालं नाहीये, सध्या काही टेन्शन नाहीये. आणि तुम्ही जे सांगितलं की या हृदयाचं त्या हृदयी, त्याप्रमाणे माझ्या लेकीचं अनुचं बाळ आता एकदम छान आहे. त्यावेळी तुम्ही जी खूप माऊली हे केलं, त्याने मी खूपच म्हणजे खूप आभारी आहे की आता तो खूप छान आहे. 7 महिन्याचा झाला. पण मला तेवढंच एक होतं की माझ्या पायात असं वाटतं मला काही जोरच नाही, आणि मग मी खूप डिस्टर्ब होते आणि त्याचा एड माझ्या. बरं, मी अशी काही नाही की एकटीच कधी कधी आडवी झाले आणि एवढी रडले. आई त्या रक्त नव्हता रडण्याला. असं का होतं माहित नाही, पण बस. बाकी तर खूप रोज ध्यान चांगलं होतंय, सगळं जाणवतंय. धन्यवाद. जरूर लिहा ताई. युट्यूब फेसबुकला जरूर लिहा सगळ्यांनी. जोवर हो. आपण लिहित नाही तोपर्यंत अनाहत चक्र उघडत नाही मास्टर्स. आणि यात आपलाच मोठा फायदा आहे, लिहिण्यामागे सुद्धा आपलाच फार मोठा फायदा आहे. तरी कृपया प्लीज सर्वांनी जरूर जरूर लिहा आणि आपला आणि सर्वांचा, इतरांचा फायदा करून घ्या, ही विनंती आपल्याला सर्वांना. ताई, ऊर्जा खूप असते. फ्रान्समध्ये जातो आम्ही आणि खूप खूप धन्यवाद ताई. फार सुंदर चाललंय. गीतांचं खूपच सुंदर ताई, आम्हाला परत ऐकायला मिळतंय तुमच्याकडे. हो ना. आणि खूपच सुंदर तुम्ही सांगता आणि प्रत्यक्ष ते हे उभं राहतं चित्र की तुम्ही सांगताना इतकं छान. आणि ध्यान तर आम्ही एकदम डीप मध्येच जातो आणि काहीच हे नाही, तुमचे शब्द फक्त कानावर येतात. आणि मी काय म्हणते, ज्यांना कोणाला स्वतः लिहिता येत नाही तर कोणाची तरी मदत घेऊन तुम्ही एक शब्द तरी टाका, जय श्रीराम. सगळ्यांनी, सगळ्यांना विनंती आहे. हो ना. तुम्ही द्यायला जोवर शिकत नाही तोवर तुम्हाला ते मिळत नाही मास्टर्स. कितीही मग तुम्हाला इथून एनर्जी मिळाली तरी त्याचा उपयोग वेळेला तुम्हाला करता यायला हवा ना. एक ग्रॅटिट्यूड भावना तर लक्षात घ्या. हो. ठीक आहे, मी आपली रजा मागते. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. जय जय श्री श्रीराम. श्रीराम. जय श्रीराम.